आजचा व्हिडिओ कदाचित तुम्हाला अस्वस्थ करेल, भीती वाटेल किंवा कदाचित तुम्हाला माझा राग देखील येईल. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक असं कटू सत्य सांगणार आहे, जे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आजकाल 23, 24, 25, 27, 28च्या वयाच्या दरम्यानची मुलं माझ्या क्लिनिकमध्ये येतात, मुली येतात. त्यांचे ज्यावेळेस रिपोर्ट्स आम्ही करतो त्यावेळेस वाईट वाटतं त्यांचे रिपोर्ट पाहून. एक 25 वर्षाचा मुलगा येतो, त्याचा स्पर्म अनालिसिसचा रिपोर्ट अगदी खराब असतो. एक 24-25 वर्षाची मुलगी येते, तिचं हार्मोनल इम्बॅलन्स झालेलं असतं. हे पाहिल्यानंतर आजचा सुशिक्षित तरुण यामध्ये या आजारांचं म्हणजेच इन्फर्टिलिटी आजारांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं की इन्फर्टिलिटी केवळ वय वाढल्यानंतरच होते? तर असं नाही. आजकाल तरुण मुलांमध्ये देखील याचं प्रमाण वाढायला सुरुवात झालेली आहे. त्यांचे रिपोर्ट्स पाहताना आम्हाला हे निदर्शनास येतं. आजचा व्हिडिओ हा खरंच इन्फॉर्मेटिव्ह आहे, त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहता डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर सुरू करायचा आपला हा व्हिडिओ. चला तर मग सुरुवातीला सायंटिफिकली करेक्ट इन्फॉर्मेशन आपण पाहूयात. ती तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. पुरुषांचा जर विचार करायला गेलं तर पुरुषाचे अंडकोश टेस्टिकल्स हे शरीराच्या बाहेरच का असतात हा कधी विचार केला आहे? कारण स्पर्म जिवंत राहण्यासाठी किंवा नवीन स्पर्म निर्मितीसाठी त्याचं टेम्परेचर जे आहे ते बॉडी टेम्परेचरच्या 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी कमी असणं खूप गरजेचं आहे. परंतु आजचा तरुण काय करतो आहे की मांडीवर तासनतास लॅपटॉप ठेवून बसतो आहे, पॅन्टच्या पुढच्या खिशामध्ये मोबाईल ठेवतो. यामुळे काय होतं की उष्णता त्या भागापर्यंत पोचत आहे आणि अतिउष्णतेमुळे स्पर्म खराब होऊ लागले, त्याची क्वालिटी कमी होऊ लागली किंवा स्पर्म काउंट कमी होऊ लागले. तसेच स्पर्मची गती, मोटिलिटी या गोष्टी होऊ लागल्यात. याला थर्मल इफेक्ट असं म्हटलं जातं. आणखीन काही दैनंदिन जीवनातल्या गोष्टी पाहायला गेलं तर टाईट अंडरगार्मेंट्स वापरणे म्हणजे आतले कपडे घट्ट वापरणे, जास्त वेळ बसून राहणं, स्मोकिंग, व्हेरोकेसिल यासारख्या कंडिशनमुळे देखील स्पर्मची क्वालिटी, स्पर्म काउंट, स्पर्म मोटिलिटी यावरती देखील परिणाम होऊ लागलेला आहे. आता स्त्रियांच्या बाबतीतच सांगायचं झालं तर बदलते जीवनशैलीमुळे रात्री अपरात्री जागरण होणं, वेळेवर जेवण न करणं, स्मोकिंग इत्यादी सवय यामुळे काय होत चाललेलं आहे की हार्मोनल इम्बॅलन्स वाढत चाललेला आहे. मासिक पाळीच्या समस्या निर्माण होऊ लागलेल्या आहेत. इरेग्युलर पिरियड्स होणं, मासिक पाळीच्या दरम्यान जास्त रक्तस्राव झाणे किंवा PCOD कंडिशन निर्माण होणं, थायरॉईडसारखी कंडिशन निर्माण होणं यामुळे त्यांच्या ओव्युलेशनवर देखील परिणाम होत आहे आणि अनुषंगाने त्यांना प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. म्हणजेच काय तर इन्फर्टिलिटीची शक्यता वाढत चाललेली आहे. त्यामुळे तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला अशा एका छुप्या शत्रूची ओळख करून देतो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. तो शत्रू तुमच्या रोज पोटात जात आहे आणि तो शत्रू म्हणजे BPA बिस्फेनॉल A. म्हणजेच काय तर प्लॅस्टिक अन्नपदार्थासाठी वापर करणं. यामुळे तुमच्या शरीरामध्ये केमिकल जातात. याला एंडोक्राईन डिस्रप्टर्स असं म्हटलं जातं. यामुळे तुम्हाला इन्फर्टिलिटी येऊ शकते. हे कसं होऊ शकतं तर यामुळे काय होतं ते पुरुषांमध्ये इस्ट्रोजनसारखा तो वागायला लागतो, म्हणजेच फिमेल हॉर्मोनसारखा वागायला लागतो. त्यामुळे पुरुषांची स्पर्मची क्वालिटी खराब होऊ शकते, टेस्टोस्टेरॉन कमी होऊ शकतो. पुरुषांच्या एकंदरीत स्पर्म क्वालिटीवरती देखील त्याचा परिणाम होतो. याउलट स्त्रियांमध्ये देखील काय होतं तर हार्मोनल इम्बॅलन्स होणं आणि त्याचा परिणाम म्हणून इन्फर्टिलिटी होणं हे देखील नाकारता येत नाही. याचबरोबर काय झालं की मेटाबॉलिक चेंजेस होऊ लागले. तुम्ही पिझ्झा, बर्गर, साखरेचे पदार्थ, जंक फूड असे पदार्थ घेतात, त्यामुळे तुम्हाला मेटाबॉलिक डिसऑर्डर देखील निर्माण होऊ लागले. अनुषंगाने काय होतं की अतिलट्टपणा, इन्सुलिन रेजिस्टन्स यामुळे स्त्रियांमध्ये PCOD कंडिशन निर्माण होऊ लागली आहे. पुरुषांमध्ये त्याचा अतिलट्टपणामुळे शारीरिक संबंधाच्या वेळेस अडचणी येणे, स्पर्म काउंट कमी होणं, टेस्टोस्टेरॉनवरती परिणाम होणं या समस्या जाणवू लागलेल्या आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून इन्फर्टिलिटीला सामोरं जावं लागत आहे. आता काही छोट्या छोट्या परंतु अतिशय महत्त्वाच्या अशा टिप्स. पहिली गोष्ट म्हणजे लॅपटॉप हा मांडीवर घेऊन काम करू नका. त्याऐवजी कूलिंग पॅडचा वापर करा किंवा टेबलवरती ठेवून त्याचा वापर करायला पाहिजे. मोबाईल देखील अगदी जवळ खिशात न ठेवता थोडासा दूर ठेवला पाहिजे. रात्री झोपताना सुद्धा मोबाईल आपल्या शरीरापासून एक 4 ते 5 फुटांच्या अंतरावरती ठेवणं खूप आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्लॅस्टिक संदर्भात प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करा. त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती कसा होतो आहे, इन्फर्टिलिटी कशी निर्माण होते आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहेत. मातीच्या किंवा मेटलच्या भांड्याचा वापर करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे रात्रीची पुरेशी झोप, कमीत कमी 6 ते 8 तासांची रात्रीची पुरेशी झोप घेतली पाहिजे. तुमचं हार्मोन्स बॅलन्स राहतात. झोप पुरेशी मिळणं खूप गरजेचं
आहे. याचबरोबर सकाळी उठल्यानंतर थोडासा किमान अर्धा तास व्यायाम केला पाहिजे. या व्यायाम प्रकारामध्ये तुम्ही किगल एक्सरसाइजचा देखील अंतर्भाव करू शकता, जेणेकरून पेल्विक भागातील ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होतं. स्त्री पुरुष समस्यांवरती किगल एक्सरसाइज एक उत्तम मानलं जातं. याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर स्त्रियांना मासिक पाळीच्या समस्या जाणवू लागल्या असतील, म्हणजे मासिक पाळी ही अगदी 15-15 दिवसांनी येत असेल किंवा दीड महिन्यांनी येत असेल, तरी देखील डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे. मासिक पाळीच्या दरम्यान अतिशय कमी स्राव जाणं किंवा खूप स्राव जाणं ही देखील समस्या असू शकते. याचबरोबर पुरुषांमध्ये स्पर्म क्वालिटी, स्पर्म काउंट किंवा मोटिलिटी कमी असणं, इरेक्शनच्या समस्या असतील तर तुम्ही डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे. विशेष करून जर इन्फर्टिलिटीचा विचार करायला गेलं तर जर तुमचं वय 30 असेल किंवा 30च्या आत असेल, लग्नाला 1 वर्ष झालं असेल, नेहमीच शारीरिक संबंध येत असतील कोणत्याही प्रोटेक्शनशिवाय, तरी देखील तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नसेल तर तुम्ही गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि जर तुमचं वय 35 असेल तर ही कालमर्यादा 6 महिन्यांचीच आहे. म्हणजे 6 महिने प्रयत्न करून देखील तुम्ही यशस्वी होत नसाल तरी देखील तुम्ही गायनेकॉलॉजिस्टला भेटणं खूप गरजेचं आहे. तर तरुण मुलांनो, मला तुम्हाला या व्हिडिओमधून घाबरण्याचा उद्देश बिलकुल नव्हता. केवळ एवढंच सांगायचं होतं की मॉडर्न लाईफस्टाईलच्या नावाखाली जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा अतिरेक केला तर तुमच्या शारीरिक अवस्थेवरती, मानसिक अवस्थेवरती, याचबरोबर जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला इनफर्टिलिटीचा धोका कसा निर्माण होऊ शकतो या गोष्टी मी या व्हिडिओतून सांगितलेल्या आहे. याचबरोबर तुम्ही काय करायला पाहिजे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओतून पुरेपूर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ खरंच इन्फॉर्मेटिव्ह होता, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्हाला अशा प्रकारच्या समस्या जाणवत असतील तर या व्हिडिओ डिस्क्रिप्शन खाली चेक करा. आमच्या सर्व डिटेल्स तिथे दिलेल्या आहेत, तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. थँक्यू, टेक केअर आणि बाय बाय.